तर सीजेपीचा मोर्चा संसद भवन परिसरात पोहोचलाय। संसद भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। अभिजित दिपकेंनी आपलं उपोषण सोडलंय। मोर्चा निघण्यापूर्वी सीजेपीच्या आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात लाठीमार करण्यात आला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक मात्र ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। लेकर गए और वहां पर डेमोक्रेसी का गला घोटने का काम ये जो सरकार ने किया है उसका निषेध करने के लिए आज हम राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी की तरफ से यहाँ पर आंदोलन कर रहे हैं। आगे जब तक धर्मेंद्र प्रधान जिन्होंने 22 लाख छात्रों के भविष्य के साथ खिलवाड़ किया है उनका जब तक रिजाइन नहीं होता तब तक यह आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चालू रखने वाली है। आज काफी बड़े पैमाने पर जो स्टूडेंट अनशन कर रहे हैं उनके पर लाठीचार्ज करना ये काफी गलत बात है, मगर अभी लाठी और गोली से इस देश का युवा डरने वाला नहीं, ये इस दिल्ली में बैठने वाले हिटलर ने समझना चाहिए। आज सभी इंडिया आघाड़ी के नेता वो मांग को उठा रहे हैं, मगर सरकार जब तक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं देती तब तक सही मायनों में जिस छात्रों ने आत्महत्या की है उनको न्याय नहीं मिलेगा। त्यामुळे एकंदरीतच राज्यभरात सीजेपीच्या या आंदोलनाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत मुंबईमधली। मुंबईतूनही सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही तोपर्यंत सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलक हे माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया या सर्व सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना पाठिंबा देणाऱ्यांकडून समोर येते। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। सकाळी ज्यावेळी सीजेपीच्या कार्यकर्त्यांवरती हाई लाठीचार्ज करण्यात आला होता आणि दुसरी दृश्य आहे संसद भवन परिसरातली, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे। जर सीजेपीचे कार्यकर्ते संसद भवन परिसरामध्ये पोहोचले तर त्यांचं हे आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाकडून ही तयारी करण्यात आलेली आहे। ही दृश्य आहे नवी दिल्लीतल्या संसद भवन परिसरातली, ज्या ठिकाणी पोलिसांचा हा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर अभिजित दिपकेंनी मात्र उपोषण जरी सोडलेलं असलं तरी अजूनही कुठेतरी सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये हा रोष सध्या पाहायला मिळतोय। जोपर्यंत सरकार यावर तोडगा काढत नाही, जोपर्यंत नीट पेपर फुटी प्रकरणाची टीईटी पेपर फुटी प्रकरणाची कसून चौकशी होत नाही, जे दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई होत नाही, तोपर्यंत सीजेपीचे कार्यकर्ते माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून या आंदोलकांकडून दिली जाते। जंतर मंतरवर काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात गोंधळ होता। त्यानंतर अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा संसद भवनाकडे चालला होता। त्याचपूर्वी सोनम वांगचुक यांनी अभिजित दिपकेंसाठी निरोप पाठवला होता उपोषण सोडण्याचा। सरकारकडून अभिजित दिपकेंना बोलावणं आल्याची माहिती सध्या समोर येते। सरकार त्याचबरोबर सीजेपीचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची चर्चा सध्या ऐकू येऊ लागली आहे। एकंदरीतच आगामी काळात आता या सगळ्यावरती काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 20 से ज्यादा पेपर लीक हुए हैं, लेकिन कोई भी दोषी नहीं पकड़ा गया। इसलिए नहीं पकड़ा गया क्योंकि बीजेपी के लोग उसमें शामिल रहे, और नौकरी न देना इसलिए भी सरकार करती क्योंकि आरक्षण देना पड़ेगा। अगर सरकारी नौकरी होगी तो आरक्षण देना पड़ेगा। ये भ्रष्टाचार नहीं कर पाएंगे, आउटसोर्स से करेंगे तो भ्रष्टाचार कर पाएंगे। जब नौकरी सरकारी मिलेगी तो बजट से पैसा जाएगा। दुख है कि आज लाठी चली है। मैं अपने युवा सांसदों से कहूंगा
कि जिन बच्चों पर लाठी पड़ी है और जंतर मंतर पे अगर वो मिलने जाना चाहते हैं तो जाएं, मिल करके आएं और पार्टी का संदेश दें कि हम उनके साथ हैं। पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना, लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है। ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है। ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है। पेपर चोरी हो रहे हैं, पेपर चोरी के खिलाफ आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए, शिक्षा मंत्री हैं वो। हम लोग चाहते हैं कि सत्र चले और जो है ये अपने प्रश्न जो है वहाँ रखे, लेकिन अगर हुड़दंग करेंगे और वहाँ पे उत्पात मचाएंगे और जैसे जिस तरह से ये प्रोटेस्ट भी चल रहा है तो वो ठीक नहीं है, क्योंकि जनता ने जिस सरकार को चालणार नाही। या देशात लाल बहादूर शास्त्रींनी कारण नसताना राजीनामा दिला, चूक नसताना दिला। काय चूक नसताना राजीनामा दिला? बाबासाहेब आंबेडकरांना कोण म्हणलं तर राजीनामा द्या, पण नैतिक जबाबदारी म्हणून या देशात कॉन्स्टिट्यूशनल प्रायोरिटीज नावाचा एक कन्सेप्ट आहे आणि देशामध्ये संवैधानिक मूल्य जपवायचे असेल तर कारण नसताना कधी कधी राजीनामा द्यावा लागतो। आम्ही हे नाही म्हणत की तो पेपर धर्मेंद्र प्रधानने लीक केला, पण ती जबाबदारी केवढी आहे? अहो 150 पोरं मेले म्हणतात, फक्त 150 एक जरी मेला असता ना तर धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला असता। एक जरी पोरं मेला असता। ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे। हे जो वकील पोर आहे ना, कुणाचे कार्यकर्ते नाही आहेत। Examination which has taken several lives and government is not taking care of students, और ये तो स्टूडेंट्स को मारने का काम सरकार कर रही है। भाई आपको एग्जामिनेशन कंडक्ट करने को नहीं आता तो आप छोड़ो, दूसरे और किसी को दो। तो ये सरकार आज स्टूडेंट्स पे जो लाठीचार्ज की, नौजवान बच्चों पे जो किए, ये डेमोक्रेसी पे हमला है। और जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं, उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है। और सरकार इसके बारे में सोचने के लिए हम 10 बार बोले, लेकिन वो सरकार सोच रही नहीं, उल्टा बच्चों को, नौजवानों को तंग कर रही। एक तरफ अनएम्प्लॉयमेंट चल रहा, दूसरे तरफ बच्चों का एग्जामिनेशन बर्बाद हो रहे। तो ये सत्ता में रहने के लायक नहीं है। सर, बहुत सारे इश्यूज आप लोगों ने उठाने की बात की है इस बार। चंदा चोरी, ये भी हमारा इश्यू है। 2 इश्यूज जो हम उठाए हैं, और चंदा भगवान के नाम पे उन्होंने चंदा जमा किए करोड़ों रुपए, और करोड़ों रुपए की लूट हो रही है। राम त्यामुळे एकंदरीतच मल्लिकार्जुन खरगे यांची ही प्रतिक्रिया समोर येत होती। संसद भवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। खबरदारी म्हणून ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। हे सरकार हुकुमशाही करते अशी प्रतिक्रिया यावेळी विरोधकांकडून दिली जाते। ही दृश्य आहेत संभाजीनगरमधली। संभाजीनगरमध्येही मोठ्या संख्येने सध्या कार्यकर्ते, नागरिक इथं जमा होऊन, विद्यार्थी जमा होऊन सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय। सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन थांबवण्यात आलं होतं त्याला विरोध केला जातोय। नीट पेपर फुटीचा तपास व्हावा, कसून चौकशी व्हावी अशी मागणी संभाजीनगरच्या या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। ही 2 दृश्य आहेत। एक छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, दुसरी दृश्य आहे संसद भवन परिसरातली। संसद भवन परिसरामध्ये मोठा सुरक्षा बंदोबस्त हा सध्या तैनात करण्यात आलेला आहे, कारण आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय नेते, त्याचबरोबर इतर अधिकारी वर्ग या ठिकाणी असतात आणि याच पार्श्वभूमीवर आज कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। आता एकंदरीतच अभिजित दिपके यांची पुढची भूमिका कशा पद्धतीने असते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर सरकारचं शिष्टमंडळ अभिजित दिपके यांचं हे उपोषण थांबवण्यामध्ये, हे आंदोलन थांबवण्यामध्ये यशस्वी ठरणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नीट पेपर फुटीबाबत सरकार काही ठोस उपाययोजना करतं का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ही 2 दृश्य राज्यभरातून सध्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। विविध राजकीय पक्ष असतील,
त्याचबरोबर विविध संस्था असतील त्यांच्याकडून या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय। त्याचबरोबर दुसरीकडे सध्या दिल्लीतलं वातावरण मात्र तापताना पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आणि याच पार्श्वभूमीवर ज्यावेळी सीजेपीचे कार्यकर्ते हे संसद भवन परिसराकडे कूच करत होते त्यावेळी आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला। आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला, कारण आज संसद भवन परिसरामध्ये जमावबंदी ही लागू करण्यात आलेली आहे। तर सुरक्षा व्यवस्था संसद भवन परिसरातली आपण पाहतोय। संसद भवन परिसरामध्ये आज चोख अशी सुरक्षा व्यवस्था ही तैनात केलेली आहे। बंदुकांसह संसद भवन परिसरामध्ये जवान सज्ज करण्यात आलेले आहेत। तर मोर्चापूर्वी सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज हा करण्यात आला। त्यामुळे राज्यभरात सध्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा हा दिला जातोय। छत्रपती संभाजीनगरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। संभाजीनगरमध्ये हे विद्यार्थी हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली जाते। तर आता केंद्र सरकार या सगळ्या प्रकरणी कशा पद्धतीने दखल घेतं, काय पावलं उचलतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित दिपकेंनी उपोषण जरी सोडलं असलं तरी आंदोलनावर मात्र ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। ज्यावेळी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यात आलं, त्यानंतर अभिजित दिपकेंनी स्वतः उपोषणाची हाक दिली होती की या सगळ्या मुद्द्याला मागे न पडता, कुठल्याही दडपशाहीला बळी न पडता हे उपोषण असंच सुरू राहणार असं म्हणत अभिजित दिपकेंनी आपलं उपोषण सुरू केलं होतं। आज संसद मोर्चा निघणार होता। संसद मोर्चा निघाल्याच्या वेळी या सगळ्या कार्यकर्त्यांवर, आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। या सगळ्या आंदोलकांना त्याच ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। जंतर मंतर मैदानावरती मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। त्यानंतर तरीही अभिजित दिपके आपल्या उपोषणावर, आपल्या आंदोलनावर, संसद मोर्चावर ठाम होते। त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांसह, विद्यार्थ्यांसह, आंदोलकांसह संसद भवनाकडे कूच केली आणि त्यानंतर सोनम वांगचुक यांचा निरोप आला। अभिजित दिपकेंना आपलं उपोषण सोडायला त्यांनी विनंती केली। अभिजित दिपकेंनी आपलं उपोषण जरी सोडलेलं असलं तरीही मात्र अजूनही ते आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी आता कशी ठरणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या पावसाळी अधिवेशनामध्ये नीट पेपरफुटी प्रकरण असेल, टीईटी पेपरफुटी प्रकरण असेल, या सगळ्या पेपरफुटी प्रकरणी काही महत्त्वाचा ठोस असा निर्णय होतो का सरकारकडून हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एवढंच नाही तर आज जेव्हा पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली त्या दरम्यान सभागृहाचं कामकाज सुरू झाल्या विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता। विद्यार्थ्यांवरती अशा पद्धतीनं लाठीचार्ज करणं चुकीचं आहे, ही हुकुमशाही आहे, दडपशाही असं म्हणत विरोधकांनी सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ केला, घोषणाबाजी केली। त्यानंतर दोनदा लोकसभेचं कामकाज, सभागृहाचं कामकाज हे तहकूब करण्यात आलं। आता 1 वाजेपर्यंत हे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। यानंतर विरोधक नेमकी कशी भूमिका घेतात, हा मुद्दा कसा उचलून धरतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर सोनम वांगचुक यांनी ज्या 3 अटी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत, या अटींवरती सरकार कशा पद्धतीने या अटींची दखल घेतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी काळात सोनम वांगचुक यांच्या सोबतही सरकारचं शिष्टमंडळ काही चर्चा करतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।
तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. सीजेपीचा मोर्चा संसद भवन परिसरामध्ये धडकला होता. या दृश्यामधून आपण पाहू शकतो की सीजेपीच्या या मोर्चाला किती मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचा हा पाठिंबा होता, कार्यकर्त्यांचा, आंदोलकांचा हा पाठिंबा होता. 30,000च्या वर पोलीस या सगळ्या आंदोलकांना रोखण्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले होते. तर दुसरी दृश्य आहे मोर्चा रोखण्यासाठी संसद भवन परिसरामध्ये मोठ्या संख्येनं सुरक्षा रक्षक सज्ज करण्यात आलेले आहेत. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी ही केली जाते. सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, मात्र ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे. संसद भवनाचा मुख्य प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांकडून बंद करण्यात आलेला आहे, कारण अभिजित दिपके आपल्या आंदोलनावर ठाम असल्यानं हा मोर्चा कधीही संसद भवन परिसरामध्ये धडकू शकतो. मात्र जर हा मोर्चा एवढ्या मोठ्या संख्येनं हे आंदोलक जर पुढे आले, संसद भवन परिसरामध्ये पोहोचले, तर मोठ्या प्रमाणात काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो. याच पार्श्वभूमीवरती सुरक्षा व्यवस्था संसद भवन परिसरामध्ये वाढवण्यात आलेली आहे. त्याबरोबरच आता अभिजित दिपके यांच्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ कशा पद्धतीनं चर्चा करतं आणि हे आंदोलन थांबवण्यात